नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत। आज आपण इथे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आज आपलं पहिलं लेक्चर आहे भारतीय अर्थव्यवस्थेवरती। मित्रांनो, आजच्या आपण ह्या लेक्चर मध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत की एक्झॅक्टली अर्थव्यवस्था काय आहे आणि या संदर्भात आपण एक नवीन टॉपिक आज स्टार्ट करणार आहोत। या टॉपिकचं नाव आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार। तर मित्रांनो, हा जो काही टॉपिक आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था आहे, तर आज आपण इथे पहिलं लेक्चर आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्हाला हा आवाज व्यवस्थित येतोय चेक करा। आवाज, ऑडिओ, व्हिडिओ ओके आहे का चेक करा। सगळ्यांनी हाय करा पटकन। किती लोक लाईव्ह आहेत हाय करा सगळ्यांनी, आणि लगेच आपण हा जो काही टॉपिक आहे तो स्टार्ट करूयात। चला सगळ्यांनी हाय करा। किती लोक लाईव्ह आहेत? नाहीये। चला तर आपण या ठिकाणी इथे या टॉपिकला सुरुवात करतोय, भारतीय अर्थव्यवस्था। आता हा टॉपिक सुरू करण्याआधी यामध्ये आज आपण इथे GS3 संदर्भात काही महत्वपूर्ण काही गोष्टी लक्षात घेणार आहोत। कारण की आपल्या या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये GS3 मध्ये इथे सामान्य अध्ययन 3 मध्ये तुम्हाला हे जवळपास हे 6 विषय या ठिकाणी इथे मेन्शन आहेत। आणि या 6 विषयामध्ये आज आपण इथे पहिला विषय जो काही सुरू करतोय तर तो आहे या ठिकाणी इथे भारतीय अर्थव्यवस्था, किंवा आपण त्याला इथे अर्थव्यवस्था असं म्हणत असतो। लक्षात घ्या, आपण जे काही डिस्कशन करणार आहोत याचा प्रामुख्याने उद्देश हा केवळ मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून असेल। यामध्ये आपण इथे पूर्व परीक्षा जी आहे अर्थव्यवस्था याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचा कन्सर्न नसेल, किंवा या संदर्भात आपण कोणत्याही प्रकारचा अंडरस्टँडिंग बघणार नाहीये। जो आपला मेन हेतू असेल हा प्रामुख्याने अर्थव्यवस्था हा विषय मुख्य परीक्षे दृष्टिकोनातून कव्हर करणे असा असेल। याच्यामध्ये जी काही पूर्व परीक्षा आहे याचा बेस नक्कीच हा आहे, किंवा याचा बेस हा नक्कीच हा आहे, परंतु जो काही अप्रोच आहे, अंडरस्टँडिंग आहे, किंवा जी काही रायटिंग प्रॅक्टिस आहे ही पूर्णतः वेगळी आहे। यामुळे आपण या ठिकाणी इथे सुरुवातीला प्रामुख्याने मुख्य परीक्षा याचा आपण सिलेबस लक्षात घेणार आहोत, अंडरस्टँडिंग करणार आहोत। नक्कीच तुम्ही जर याच्यातला अभ्यास केला असेल इकडे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल, परंतु अप्रोच बिल्डिंग पूर्णतः वेगळी आहे। आणि एक्झॅक्टली तीच आपण मुख्य परीक्षा दृष्टिकोनातून अप्रोच बिल्डिंग व्हावी, तुम्हाला लिहिता यावं, समजून घेता यावं, यासाठी आपण इथे मुख्य परीक्षा अर्थव्यवस्था हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने सुरू करणार आहोत। तर मित्रांनो, हा जो काही विषय आहे आपला अर्थव्यवस्था हा सामान्य अध्ययन 3 मध्ये येतो, आणि याच्यामध्ये जवळपास हे 6 विषय तुम्हाला माहितच आहेत। अर्थव्यवस्था, कृषी, पर्यावरण, सुरक्षा म्हणजे अंतर्गत सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, आणि विशेषतः याचा रेफरन्स आपल्याला महाराष्ट्रासह घ्यायचा आहे। तर हा सगळा सिलेबस इथे आपल्याला आयोगाने इथे दिलेला आहे। हा सिलेबस तुम्ही इथे बघू शकता। यामध्ये हे सगळे कंपोनंट्स आहेत आपल्या GS3 चे, सामान्य अध्ययन 3 चे। यामध्ये लक्षात घ्या, आता हा जो काही पेपर आहे आपला GS 1, 2, 3, आणि आपण ज्या GS3 बद्दल डिस्कशन करतोय याचा पॅटर्न जो आहे तो राज्य सेवांनी सध्या आपल्याला डिक्लेअर केलेला आहे। म्हणजे सिलेबस तर डिक्लेअर आहेच, परंतु क्वेश्चन पॅटर्न स्ट्रक्चर कसं असावं यासाठी इथे आयोगाने तुम्हाला हा पॅटर्न दिला असेल। तर सामान्य अध्ययन 1 पासून तर 3 पर्यंत हा पॅटर्न तुम्हाला सांगितला असेल। प्रत्येक हा जो काही पेपर आहे 1, 2 किंवा 3, प्रत्येक एक पेपर हा तुम्हाला याचा कालावधी जवळपास 3 तासाचा असेल, आणि जवळपास तुम्हाला जे काही गुण दिले जातील ते आहेत 250 गुण। तर या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, जो काही आपला पेपर असेल GS3 चा, तर आज आपण इथे भारतीय अर्थव्यवस्था हा पॉइंट डिस्कस करतोय, परंतु GS3 मध्ये एक्झॅक्टली क्वेश्चन्स किती असतात, किती मार्काला असतात, याचा सुद्धा आपण इथे आढावा घेणं गरजेचं आहे। तर लक्षात घ्या, पहिला पॉइंट इथे आयोगाने दिला असेल की जे काही तुमचे क्वेश्चन्स आहेत, बघा मुळात हा तुमचा अशा प्रकारचा पेपर असेल। याच्यामध्ये बघा हा तुमचे पहिले 10 क्वेश्चन्स असतील, आणि या ठिकाणी तुमचे दुसरे 10 क्वेश्चन असतील। तर लक्षात घ्या, पहिले जे काही 1 ते 10 क्वेश्चन्स आहे ते तुम्हाला प्रत्येकी जे गुण आहेत ते जवळपास 10 गुण असतील, आणि प्रत्येक जो काही प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे तर जवळपास 150 शब्दामध्ये हा तुम्हाला इथे सोडवायचा आहे। हा झाला तुमचा या ठिकाणी इथे पहिले 10 क्वेश्चन्स, 1, 2, 3, 4, 5 असे 10 क्वेश्चन्स। त्याच्यानंतर जे काही दुसरे 10 क्वेश्चन जे असतील हे तुम्हाला 11 पासून तर 20 पर्यंत असतील। तर यामध्ये प्रत्येकी जो काही प्रश्नाचा गुण असेल या ठिकाणी हे 15 गुण असतील, आणि प्रत्येकी प्रश्न जो आहे तो जवळपास 250 शब्दामध्ये तुम्हाला सांगितला जात असेल। म्हणजे याचा सिक्वेन्स असा असेल 11 पासून तर जवळपास 20 पर्यंत। तर हे अशा प्रकारचा तुमचा हा पेपर असेल। याचं इथे वेटेज दिलं असेल, प्रत्येक प्रश्नाचं शब्द मर्यादा दिली असेल तुम्हाला या ठिकाणी इथे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल
की सर एवढे मोठे प्रश्न आपल्याला 3 तासामध्ये कव्हर होतात का? तर मित्रांनो हो, 3 तासामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहे. मग यासाठी जे काही टाइम मॅनेजमेंट आहे ते आपण अशा प्रकारे सांगू शकतो की जे काही 10 गुण आहे, या 10 गुणासाठी जे काही तुम्हाला 250 शब्द सांगितलेले असतील, तर यासाठी तुम्हाला इथे साधारण जे काही वेळ द्यायचा आहे तो आहे जवळपास 7 मिनिट. आता 7 मिनिट आहे याचा अर्थ की तुम्हाला 10 प्रश्न आहे, म्हणजे 7 गुणिला 10, तर जवळपास इथे 70 मिनिट आपले होतात. त्याच्यानंतर दुसरा जो काही प्रश्न आहे तर तो आपल्याला जवळपास 15 गुणांसाठी आहे, म्हणजे 15 गुण याचा अर्थ हा होतो की 150 शब्द. तर हे 150 शब्द जर असतील तर याचा अर्थ हा होतो की साधारण आपल्याला जो काही वेळ द्यायचा आहे तो जवळपास इथे 11 मिनिटांचा द्यायचा आहे. 11 मिनिट. जर 11 मिनिट जर लक्षात घेतले तर 11 गुणिला 10 तर किती होतात? जवळपास 110. आणि तुम्हाला माहित असेल की 70 प्लस 110 तर जवळपास इथे 180 मिनिट होतात. तर हा तुमचा इथे सरासरी 180 मिनिटांमध्ये हा तुम्हाला इथे पेपर सोडवायचा आहे. म्हणजे आपला हे चॅलेंजेस हेच आहे की क्वेश्चन्स हे डिफिकल्ट नाहीये, परंतु या कमी वेळेमध्ये तुम्हाला हे पूर्णतः 20 क्वेश्चन सोडवणं हे सर्वात महत्वाचं अवघड टास्क असेल. आणि हे जे काही क्वेश्चन तुम्हाला दिलेले असतील हे दोन्ही भाषेमध्ये आहे. बघा तुम्हाला दिले असतील मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये दिला असेल. म्हणजे पहिल्यांदा या ठिकाणी इथे तुम्हाला मराठी मध्ये त्या प्रश्नाचा अर्थ दिला असेल, क्वेश्चन दिला असेल, आणि सेकंड टाइमला या ठिकाणी इथे तुम्हाला इथे इंग्लिश मध्ये दिलं असेल. तर अशा ह्या 2 फॉर्मॅट मध्ये तुम्हाला हा प्रश्न असेल. सर्व प्रश्न हे अनिवार्य आहेत. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन जो तुम्हाला इथे दिला असेल GS3 चा हा तुम्हाला इथे कंपल्सरी आहे. म्हणजे असं नाही की बाबा तुम्हाला 1 क्वेश्चन सोडवायचा, 2 क्वेश्चन सोडवायचे, 5 क्वेश्चन सोडवायचे. यामध्ये प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला इथे कंपल्सरी असणार आहे. नंतर प्रत्येक प्रश्नाचे गुण त्याच्या समोर दिलेले आहेत. म्हणजे हा प्रश्न तुम्हाला दिलाय, याच्या समोर दिला असेल की 10 मार्क्स आहेत, 150 शब्द आहेत, हे सगळं इथे डिटेल मध्ये दिलेलं असेल. आणि विशेषतः लक्षात घ्या, आपण जेव्हा मेन्सचा जेव्हा आपण अर्ज भरणार आहोत, अप्लिकेशन करणार आहोत, तेव्हा तुम्हाला तिथे मेन्शन करावं लागेल की तुमची भाषा ही कोणती असायला हवी. जी लिहिण्याची भाषा मराठी असायला हवी की इंग्रजी असायला हवी, जी तुम्ही फिक्स केली असेल. मराठी असेल तर मराठी, इंग्रजी असेल तर इंग्रजी. तुम्हाला वेळेवरती बदलता येणार नाही. समजा मी मराठी निवडली आणि नंतर मी इंग्लिश लिहिण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळेस तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. जी तुम्ही आधी जी काही भाषा निवडली असेल त्याच भाषेवरती तुम्हाला इथे भाषा लिहावी लागेल. नंतर हे सगळं दिलं असेल तुम्हाला कोणत्याही प्रकारचे इथे गुण दिले जाणार नाही जर वेगळी भाषा जर निवडली असेल तर. त्याच्यानंतर जे प्रश्न तुम्हाला इथे दिलेले आहेत हे कशा प्रकारे आहेत तुम्हाला इथे दिलेलं आहे. काही पृष्ठ सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या इतर प्रश्नांचा प्रयत्न केल्यानंतर अशा प्रकारे नंतरचे उपप्रश्न मूल्यांकनासाठी दुर्लक्षित केले जाईल. मग याचा अर्थ हा होतो की जे तुम्हाला प्रश्न दिलेले असतील, जे काही क्वेश्चनच्या खाली जे तुम्हाला लिहायचं आहे तिथेच तुम्हाला तो प्रश्न लिहायचा आहे. दुसऱ्या पेजवरती लिहिण्यात काही अर्थ नाहीये, कारण की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला इथे प्रिंटच्या स्वरूपामध्ये मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला ते तिथे टाईप करावं लागेल, म्हणजे ते तुम्हाला लिहावं लागेल. बघा, उमेदवार आणि प्रश्नाच्या सर्व उपप्रश्नांची एकत्रित उत्तरे सोडवणे अपेक्षित आहे. जर एखाद्या प्रश्नाचा उपप्रश्न इतरत्र सोडवल्यास तुम्हाला त्याच्यावरती मार्क्स मिळणार नाही. म्हणजे सिक्वेन्स आहे ABCD, तो सिक्वेन्स तुम्हाला इथे सोडवावा लागेल. नंतर हे तुम्हाला दिलं असेल, सांगितलं असेल 1 ते 10 पर्यंत 150 शब्द आहेत आणि 11 ते 20 मध्ये तुम्हाला 250 शब्द आहेत. आणि विशेषतः लक्षात घ्या, प्रश्नात दर्शवलेली शब्द मर्यादा लक्षात घ्या. आता असं होऊ शकतं की तुम्हाला 150चा शब्द आहे आणि तुम्ही 200 किंवा 300 शब्दामध्ये लिहिताय. तर जर तुम्ही अशा वेळेस जर लिहिलं तर एक्झामिनर तुम्हाला कदाचित इथे निगेटिव्ह मार्क्स देऊ शकतो. तर अजून हे आयोगाने क्लिअर केलं नाहीये की आपल्या ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये निगेटिव्ह मार्क्स असतील का. पण इथे आपण नक्की सांगू शकतो की जर तुम्ही जास्त शब्द लिहिले तर तुमचा तो पेपर कधी कव्हर होणार नाही आणि परिणामी तुम्हाला तुमचं मार्क्स या ठिकाणी इथे फेच करता येणार नाही किंवा 20 क्वेश्चन तुम्हाला कव्हर करता येणार नाही. त्यामुळे खूप जास्त महत्वाचं आहे. नंतर उत्तर पुस्तिकेतील कोणतेही पान किंवा पाण्याचा भाग रिकामा अथवा कोरा ठेवला असेल तर ते स्पष्टपणे रद्द करणे किंवा गाठ मारणे आवश्यक आहे. हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. समजा तुम्ही इथे पेपर लिहिताय आणि जर समजा तुम्हाला हा जर क्वेश्चन जर लिहायचा नसेल, ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्हाला इथे दिला असेल, क्वेश्चन लिहायचा नसेल तर डायरेक्टली याला तुम्ही अशी फुली मारा. दुसरं पेज असेल याला सुद्धा तुम्ही अशी फुली मारा. तर ही अशी फुली मारू नका. ही कशी मारायची तुम्हाला, ही प्रॉपर 1 लाईन मध्ये इथे मारायची आहे. हे फक्त हे तुम्हाला असं इथे मारता येईल. हाच पॅटर्न इथे फक्त लक्षात ठेवा.
बस हे तुम्हाला लिहायचं नाहीये किंवा आता मला हे इथे क्वेश्चन सोडवायचा नाही असा इथे अर्थ होतो. तर मित्रांनो हे सगळं अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. आणि विशेषतः जे काही तुम्हाला क्वेश्चन दिला असेल त्याचं समजा ट्रान्सलेशन जर तुम्हाला लक्षात घ्यायचं असेल किंवा जर कोणी क्लेम करायचं असेल भविष्यामध्ये, तर हे जे अंडरस्टँडिंग आहे तुमच्या क्वेश्चनचं हे प्रामुख्याने तुमच्या इंग्रजी आधारित असेल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा मराठी भाषांतर लक्षात घेतलं जाणार नाही, तर इंग्रजी भाषांतर महत्वाचं आहे. तर हा तुमचा बेसिक ड्राफ्ट झाला जो तुम्हाला इथे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि आपली टेस्ट सिरीज सुद्धा याच अँगल इथे आपण पुढे कंडक्ट करणार आहोत. त्याच्यानंतर जे काही नमुना प्रश्न आहे ते तुम्हाला आयोगाने दिला असेल सिलेबस नुसार, तुम्ही इथे बघू शकता. पहिले 10 क्वेश्चन हे तुम्हाला 10 मार्कांसाठी आहे आणि बाकीचे 10 क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला जवळपास 15 मार्कांसाठी दिलेले आहेत. म्हणजे हा पॅटर्न आपला बघा या ठिकाणी अशा प्रकारचा असेल जे तुम्हाला इथे आयोगाने पूर्णतः क्लिअर केलेला आहे. तर हे झालं तुमचं इथे स्ट्रक्चर. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येतोय. मेन मुद्दा आहे आपल्या या ठिकाणी इथे GS3. GS3 मध्ये इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, ऍग्रिकल्चर, टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी हे सगळे विषय आहेत. आणि आज आपण ज्या विषयाला सुरुवात करतोय हा विषय आहे या ठिकाणी इथे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मित्रांनो इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा जर आपण सिलेबस बघितला तर हा सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. बघा किती पॉईंट्स आहे सिलेबस नुसार, 1 2 3 4 5 6 जवळपास 6 पॉईंट्स तुम्हाला इथे आयोगाने दिलेले आहे. हे थोडेसे इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये लक्षात ठेवा. तर पहिला पॉईंट दिला असेल इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. नंतर आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. नंतर आहे गव्हर्नमेंट बजेटिंग. नंतर आहे इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. नंतर आहे इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स, रोड, एअरफोर्स आणि रेल्वे. नंतर आहे शेवटचा मुद्दा तो आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल. तर याला आपण या ठिकाणी इथे अशा प्रकारे इथे 6 भागामध्ये इथे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, म्हणजे डिवाइड केलेलं आहे. तर हे जे काही सगळं तुम्हाला इथे सांगितलं असेल मित्रांनो, तर यासाठी तुम्हाला जे काही 6 मुद्दे सिलेबस मध्ये दिले असतील तर याचं डिवायडेशन हे आपण अशा प्रकारे केलेलं आहे. म्हणजे इथून पुढे आपण आपला जो काही अभ्यास आहे तो याच पद्धतीने आपण इथे पुढे करणार आहोत. तर हे पॉईंट जे आहेत ते मराठीमध्ये फक्त लक्षात ठेवा. बेस आपला हा सेम असणार आहे. पहिला पॉईंट आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजनाशी संबंधित मुद्दे, साधन संपत्तीचे एकत्रीकरण, वाढ आणि विकास, रोजगार, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, सरकारी अर्थसंकल्प, अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचा परिणाम, औद्योगिक धोरणातील बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम, पायाभूत सुविधा, ऊर्जा, बंदरे, रस्ते, हवामानतळ, विमानतळ, रेल्वे इत्यादी यांचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे गुंतवणूक प्रतिमाने. तर मित्रांनो हे जवळपास आपल्याला इथे 10 पॉईंटचा इथे अभ्यास करायचा आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक पॉईंट वरती तुम्हाला प्रश्न हा आलटून पालटून असणार आहे. म्हणजे असं आपल्याला कधीच करता येणार नाही की एक क्वेश्चन किंवा एक पॉईंट आपल्याला स्किप करायचा आहे. त्याचं कारण हे आहे की जेव्हा तुम्ही इथे इकॉनॉमीचे जेव्हा क्वेश्चन्स बघता तुमच्या पेपरमध्ये, तर तुमच्या हे लक्षात येतं की याच्यामध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे डिसाइडेड आहेत. त्यामुळे आपण हा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी इथे आयोगाच्या लेवलला बघतोय, म्हणजे युपीसीच्या लेवलला बघतोय. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही तुम्हाला 6 पॉईंट सांगितले असतील त्याच्यावरती हे युपीसीचं सगळं अनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजे हा सेम पॅटर्न आपल्याला इथे राज्यसेवेला असण्याची अपेक्षा आहे. तर या पॅटर्न मध्ये लक्षात ठेवा की जे काही 6 पॉईंट्स आहेत प्रत्येक पॉईंट वरती तुम्हाला इथे प्रश्न दिसतोय. जसं की इंडियन इकॉनॉमी याच्यावरती प्रश्न आहे 10, इन्क्लुसिव्ह ग्रोथ वरती प्रश्न आहेत, गव्हर्नमेंट बजेटिंग वरती तुम्हाला प्रश्न दिसत आहेत. फक्त मागच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये. लिबरलायझेशन अँड इंडस्ट्रियल पॉलिसी याच्यावरती प्रश्न आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वरती तुम्हाला प्रश्न दिसत नाही पण डायरेक्टली 2024 मध्ये तुम्हाला इथे प्रश्न दिसतोय. इन्व्हेस्टमेंट मॉडेल वरती तुम्हाला प्रश्न दिसत नाही पण डायरेक्टली इथे तुम्हाला बघू शकता 22 मध्ये प्रश्न आहे पण 24 मध्ये प्रश्न नाहीये. म्हणजे एवढा आपण इथे नक्की सांगू शकतो की जे क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत किंवा पॉईंट दिलेले असतील 6 याच्यावरती नेहमी प्रश्न असतो. म्हणजे एकही पॉईंट तुम्ही स्किप करू शकत नाही. म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही की इन्व्हेस्टमेंट मॉडेल मी स्किप करतो कारण की याच्यावरती प्रश्न येणार नाही. असं होऊ शकतं की 24 मध्ये 25 मध्ये प्रश्न आला नाहीये पण पुढच्या वर्षी याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर त्यामुळे संपूर्ण जे काही पॉईंट्स आहेत ते कव्हर करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि मित्रांनो आपण जो काही पॉईंट निवडला असेल भारतीय अर्थव्यवस्था तर याच्यावरती आपल्याला एकूण किती क्वेश्चन्स येतात, गुण किती आहेत,
तर तुम्ही इथे बघू शकता 70, 75, 70, 75, 40, 50, 50 म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत तुम्हाला साधारण जे काही प्रश्न येणार आहेत ते 50 गुणांसाठी येणार आहे. आणि हे जर आपण 50 गुण जर बघितले असतील तर जवळपास 4 क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी इथे येणार आहेत. किती? 4 क्वेश्चन्स आहेत. तर इथे लक्षात घ्या, जे तुम्हाला मी पॅटर्न सांगितलं असेल या तुम्ही इथे थोडासा पॅटर्नचा इथे विचार करा. हा पॅटर्न समजून घेणं आपल्याला महत्वाचं आहे. जे तुम्हाला मी इथे लिहून देतोय तेवढं थोडंसं बघा, चेक करा. बघा, हे तुमचे 10 पॉइंट्स. आजच्या सेशन मध्ये तुम्हाला काय करायचंय, मुळात जे तुम्हाला मी सांगतोय ते लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या नोट्स काढायला सुरुवात करा. चला, मी इथे देतोय राज्यसेवा मुख्य परीक्षा. राज्यसेवा मुख्य परीक्षा. तुम्हाला माझ्याबरोबर तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. जे तुम्हाला मी आतापर्यंत सांगितलं असेल याची एक नोट्स काढून घ्या, जसं मी तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने. राज्यसेवा मुख्य परीक्षा पहिला जो काही पॅटर्न आहे तो आहे आपला इथे जीएस चा. जीएस. दुसरं जे काही डायमेन्शन आहे ते आहे या ठिकाणी इथे आपलं लँग्वेज. त्याच्यानंतर तिसरा जो काही पॅटर्न आहे तो आहे या ठिकाणी इथे आपला ऑप्शनल. आणि नंतरचा आहे तो आहे आपला एसे. तर हे जवळपास आपल्या परीक्षेसाठी आपल्याला जे डायमेन्शन विचारलेले आहेत ते जवळपास हे 4 डायमेन्शन्स आहेत. या 4 डायमेन्शन मध्ये जीएस मध्ये जर विचार केला तर एकूण किती डायमेन्शन्स आहेत, तर याच्यामध्ये जवळपास 4 डायमेन्शन आहेत. GS1, GS2, GS3 आणि पुढचा डायमेन्शन आहे GS4. तर असे हे तुम्हाला 4 GS आहेत. यापैकी आपण जे काही डिस्कशन करतोय आज ते आहे तुमचं GS3 मध्ये. तर GS3 मध्ये लक्षात घेत असताना एकूण तुम्हाला 6 विषय दिलेले आहेत. यांचे नाव लक्षात ठेवा, पाठ करा. पहिला आहे अर्थव्यवस्था. हा तुमचा इथे पहिला मुद्दा आहे, अर्थव्यवस्था. त्याच्यानंतर दुसरा जो काही पॉइंट तुम्हाला सिलेबस मध्ये दिला असेल तो आहे कृषी. तसं तुम्हाला एक्झॅक्टली फोकस कृषी नाहीये, पण तुम्हाला याच्यामध्ये कृषीचे काही पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. कृषी. त्याच्यानंतर आहे या ठिकाणी इथे पर्यावरण. पर्यावरण तुम्हाला बायोडायव्हर्सिटी याच्यामध्ये मेन्शन केलं असेल. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे तो आहे अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षा म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. सुरक्षेचे 2 प्रकार असतात, एक आहे अंतर्गत आणि दुसरा आहे बाह्य. तर इथे तुम्हाला फक्त सिक्युरिटी हा शब्द दिलेला आहे, पण सिलेबस नुसार हा कोणता सिलेबस आहे, अंतर्गत सुरक्षा. त्याच्यानंतर आहे तंत्रज्ञान. तंत्रज्ञान. आणि शेवटचा जो काही पॉइंट दिला असेल तो आहे आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन. तर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारची इथे हे संपूर्ण 6 पॉइंटचा तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे. आणि या अभ्यासामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला अर्थव्यवस्थेला एकूण वेटेज कितीच आहे. तर यामध्ये अर्थव्यवस्थेला लक्षात घ्या, तुम्हाला जे काही गुण विचारले जातील हे तुम्हाला 50 गुणसाठी इथे असेल. कमीत कमी 50 गुण तुम्हाला विचारले जातील. प्रश्न संख्या किती असेल, तर ही प्रश्न संख्या ही तुमची 4 ते 5 प्रश्न असण्याची शक्यता आहे. आता हे 4च असतील का 5च असतील का असं थोडस जज करणं थोडंसं अवघड आहे, परंतु हे 4 ते 5 प्रश्न असण्याची शक्यता जात आहे. म्हणजे हे थोडंसं लक्षात घ्या. 50 गुण, 4 ते 5 प्रश्न. मग एकूण अभ्यासक्रम किती आहे या पॉइंटचा, तर यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, जो काही सिलेबस दिला असेल याच्यानुसार तुम्हाला 10 मुद्द्यांचा या ठिकाणी इथे अभ्यास करायचा आहे. तर हे जे तुम्हाला मी इथे लिहून दिलं असेल, हा डायग्राम काढला असेल, तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. वाटल्यास याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही याला थोडंसं स्टॉप करून हे लिहून घ्या. तुमचं हे लिहून झालं की आता याच्यामध्ये तुम्हाला याच्या खाली हे आपल्या सिलेबसचे तुम्हाला इथे 10 पॉइंट लिहायचे आहेत. तर हे 10 पॉइंट इथे क्रमाक्रमाने लिहून घ्या. 1 2 3 4 5 6 10. तर हे कोणते पॉइंट्स आहेत, तर हे जवळपास हे तुमचे 10 पॉइंट्स आहेत. लक्षात घ्या, 10 पॉइंट्स. चला लिहून घ्या 10 पॉइंट्स. पॉज करा, लिहून घ्या. येस, हे तुमचे 10 पॉइंट झाल्यानंतर आता हे तुम्हाला प्रॉपर आता लक्षात आलेलं आहे की आता आपण काय डिस्कशन करणार आहोत. पहिला जो काही मुद्दा आहे मित्रांनो तो आहे आपला भारतीय अर्थव्यवस्था. त्याच्यामध्ये काय काय कंपाऊंड्स आहेत तुम्हाला मी सांगतोच आहे, परंतु आता आपण इथे दुसरा पॉईंट इथे कव्हर करणार आहोत. दुसरा पॉईंट आहे आपला इथे बुक लिस्ट. तर तुम्हाला कोणकोणते पुस्तकं वाचायची आहेत, कोणकोणते पुस्तकं खरेदी करायची आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. आपण जेव्हा मुख्य परीक्षेची जेव्हा आपण तयारी करतो, अर्थव्यवस्था याची जी काही पुस्तकांची यादी आहे ती समजून घेणं महत्वाचे आहे. अर्थव्यवस्था
तर जी काही बुक लिस्ट आहे या बुक लिस्ट मध्ये आपण दोन भाग करूयात. पहिलं जे काही बुक लिस्ट आहे याला आपण इथे ऑथेंटिक सोर्सेस असं म्हणूयात. ऑथेंटिक सोर्सेस. आता आपले ऑथेंटिक सोर्सेस कोणकोणते आहेत तर तुम्हाला मी सांगतो ते आहे आपल्या इथे स्टेट बोर्ड. SB म्हणजे स्टेट बोर्ड, 11वी आणि 12वीचा स्टेट बोर्ड, याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला NCERT जी दिली असेल 11वीची 11th इंडियन इकॉनॉमी, ही जी काही तुम्हाला NCERT दिली असेल ही तुम्हाला या ठिकाणी इथे वाचायची आहे. हा झाला या ठिकाणी इथे तुमचा महत्वाचा ऑथेंटिक सोर्सेस. सर्वात महत्वाचं लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला रेफरन्सेस कोणते वापरायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, रेफरन्सेस मध्ये जर तुम्हाला जर प्रामाणिक जर सांगायचं म्हटलं तर सध्या आपल्या ह्या विषयासाठी आतापर्यंत मार्केटमध्ये कोणतंच पुस्तक उपलब्ध नाही. मग अशा वेळेस लक्षात घ्या, मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ऑथेंटिक सोर्सेस सांगितल्यापेक्षा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला नेहमी फॉलो करायची आहे, शेवटच्या लेक्चर पर्यंत ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. याचा तुम्हाला खूप सारा फायदा होईल. रेफरन्सेस मध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर जे काय आपण क्लास नोट्स देणार आहोत, क्लास नोट्स, तर हेच तुम्हाला फक्त वाचायचे आहेत. क्लास नोट्स तुम्हाला मी याच्या प्रत्येक पॉईंटचे मी तुम्हाला PDF देणार आहे, प्रत्येक पॉईंटचे मी तुम्हाला तसं एक्सप्लेनेशन देणार आहे. ते तुम्हाला या ठिकाणी इथे करायचं आहे क्लास नोट्स मध्ये. जर काही लोकांना जर थोडंसं जर एक्स्ट्रा जर वाचायचं असेल, पण मित्रांनो त्याचा काही रेफरन्स जो आहे तो तुम्हाला मुळात मेनच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये नाहीये, त्यामुळे मला थोडासा प्रश्न आहे की ते वाचायचं अथवा नाही वाचायचं. पण ठीक आहे, जर तुम्हाला जर रेफरन्स घ्यायचा असेल तर ते थोडंसं बल्की होऊन जाईल. तर ते आहे रमेश सिंग. रमेश सिंग यांचं पुस्तक जे आहे ते प्रामुख्याने इंग्लिश मध्ये आहे, पण हे सध्या मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. रमेश सिंग यांचं इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता. तर हे दोन रेफरन्स जे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. मी म्हणेल की रमेश सिंगच्या मागे लागू नका. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला मी सांगेलच कोणकोणते रेफरन्सेस आहेत, पण आता तुम्ही इथे मुख्य परीक्षेमध्ये फक्त आपल्या क्लासमध्ये आपण ज्या काही तुम्हाला मी नोट्स देणार आहे, जे तुम्ही अंडरस्टँड करणार आहे, जे लिहून घेणार आहे, फक्त एवढंच तुम्हाला करायचं आहे. आता हे झालं तुमच्या एवढ्या महत्वाच्या गोष्टी. नंबर 3 ला आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये तुम्हाला काय करायचं असेल, चालू घडामोडीमध्ये तुम्हाला विशेष असं काही करायचं नाही. अजिबात चालू घडामोडीवर फोकस करू नका. ज्या काही आपल्या क्लास नोट्स आहेत करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला याच्यामध्ये स्पेशली ह्या नोट्स प्रोव्हाइड करणार आहे. फक्त ह्या क्लास नोट तुम्ही इथे रेफर करा. बाकी कोणत्याही प्रकारचं मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला मटेरियल रेफर करण्याची आवश्यकता नाहीये. एवढं जरी केलं तरी तुमचा अभ्यासक्रम सिलेबस हा पूर्ण होणार आहे. आणि विशेषतः आपण क्लासमध्ये तुम्ही जे काही क्वेश्चन लिहिणार आहात त्याचा या ठिकाणी इथे मी पूर्णतः तुम्हाला चेक करून देणार आहे. प्रत्येक प्रश्न म्हणजे इंट्रोडक्शन कसं असेल, कंक्लुजन कसं असेल, मेन बॉडी कसं असेल, अभ्यास कसा करायचा आहे, कसं लिहायचं आहे, कोणत्या टर्म्स वापरायच्या आहेत, हे सगळं आपण इथे क्लासमध्ये इथे डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे मी तुम्हाला बेसिक पॉईंट आज इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये हा आपला बुक सोर्सेस आहेत. तर हे तुम्हाला जर लक्षात आलं असेल तर याच्यामध्ये जे काही ऑथेंटिक सोर्सेस आहेत ते आहे आपला 11वी आणि 12वीचं स्टेट बोर्ड. तुम्ही इथे बघू शकता हे 11वी आणि 12वी. तर यामध्ये कोणते पॉईंट्स तुम्हाला करायचे आहेत आणि कोणते करायचे नाहीत या संदर्भात एक तुम्हाला मी थोडीशी लिस्ट देतो, ती थोडीशी फक्त लक्षात ठेवा. बघा यामध्ये कोणते पॉईंट्स करायचे नाहीयेत, तर ऑलमोस्ट याच्यामध्ये सगळे पॉईंट्स हे तुमचे महत्वाचे आहेत. फक्त इथे हा पॉईंट थोडासा मायनस करा. विभाजन मूल्य हा करण्याची आवश्यकता नाहीये. बाकी संपूर्ण पॉईंट तुम्हाला वाचायचे आहेत. त्याच्यानंतर 12वी मध्ये असणारे हे जे काही अर्थशास्त्र पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला कोणते पॉईंट्स करायचे नाहीयेत. तर पहिला पॉईंट करण्याची आवश्यकता नाहीये, दुसरा पॉईंट करण्याची आवश्यकता नाही, तिसरा ब पुरवठ्याचे विश्लेषण, बाजाराचे प्रकार हे अजिबात करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे 1 2 3 4 5 तर हे शेवटचे 5 टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. बाकी काही करण्याची आवश्यकता नाहीये. त्याच्यानंतर रेफरन्स बुक मध्ये जर तुम्हाला जर घ्यायचं जर असेल, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की तुम्हाला रेफरन्स वाचायची आवश्यकता नाहीये, फक्त क्लास नोट्स तुम्हाला करायचे आहेत. पण जर वाचायचं जर असेल तर या संदर्भात एक इकॉनॉमिक्स गाईड गजानन मस्के सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही ते वाचू शकता. बाकी काही जास्त करण्याची इथे आपल्याला आवश्यकता नाहीये. तर हे अशा प्रकारचे आपण इथे 10 पॉईंट आपण ह्या रेफरन्सेस मधून कव्हर करणार आहोत. आणि यामध्ये आज आपला जो काही पहिला पॉईंट आहे तो सुरू होतोय, तर तो आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि याच्या संदर्भात असणारे इथे नियोजनाशी संबंधित मुद्दे. तर चला तर आपण पहिल्या टॉपिकला आपण इथे सुरुवात करतोय. सर काही कमेंट्स आहेत का? लाईव्ह आहेत कोणी? किती लाईव्ह आहेत? नाहीये का?
तर आपण इथे भारतीय अर्थव्यवस्था या पहिल्या पॉइंटला आपण इथे सुरुवात करतोय. या पहिल्या पॉइंटला आपण सुरुवात करत असताना आधी जो की तुमचा गोंधळ जो असेल तो मी गोंधळ थोडासा मी इथे क्लिअर करतो. इकॉनॉमिक्स हा जो की विषय आहे म्हणजे तुम्हाला दोन शब्द माहित असतील या ठिकाणी. इथे पहिला शब्द आहे इकॉनॉमिक्स आणि दुसरा शब्द आहे अर्थव्यवस्था. हे दोन शब्द एक वेगळे आहेत, पूर्णतः वेगळे आहेत, लक्षात घ्या. एक शब्द आहे इथे इकॉनॉमिक्स, दुसरा शब्द आहे इथे इकॉनॉमी. आता मुळात इकॉनॉमी हा शब्द काय आहे आणि हा शब्द कुठून आला हे थोडंसं आपण समजून घेऊयात आणि नंतर आपण इकॉनॉमी या शब्दावरती आपण इथे येऊयात. इकॉनॉमिक्स हा जो काही शब्द आपल्याला दिला असेल हा प्रामुख्याने कोणी युज केला असेल? सर्वप्रथम हा शब्द इकॉनॉमिक्स हा शब्द ग्रीक या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा असा उच्चार होतो आयकोनॉमिया. हा शब्द काय असेल? आयकोनॉमिया. आयकोनॉमिया. तर हा आपला एक ग्रीक शब्द आहे. या ग्रीक या शब्दापासून इथे इकॉनॉमिक्स हा शब्द आलेला आहे. आता याचा अर्थ काय होतो ग्रीक या शब्दानुसार? तर ग्रीक या शब्दानुसार याचा अर्थ हा होतो की जे काही कुटुंब व्यवस्थापन आहे, म्हणजे आपण एका फॅमिलीमध्ये राहत असताना आपले फादर मदर हे कशा प्रकारे इथे पैशांचं नियोजन करतात, आई वडील कशाचं नियोजन करतात, याचं सांगणारं शास्त्र म्हणजे आहे आयकोनॉमिया, म्हणजेच आहे इकॉनॉमिक्स. तर हे असं सांगितलं गेलेलं आहे या ग्रीकनुसार. त्याच्यानंतर एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव आहे पॉल सॅम्युएल्सन. यांनी असं वर्णन केलं असेल की हे काय आहे? सामाजिक शास्त्राची राणी आहे. आता सामाजिक शास्त्राची राणी का म्हटलेलं असेल? कारण की माणसाच्या ज्या काही गरजा पूर्ण होतात किंवा माणसाचं जे काही व्यक्तित्व आहे हे कशामुळे लक्षात येतं? ते आहे पैशामुळे. म्हणून या ठिकाणी ते अर्थशास्त्राला सामाजिक शास्त्राची इथे राणी असं म्हटलेलं आहे. एक कोणी म्हटलेलं आहे? पॉल सॅम्युएल्सन. जेव्हा कधी तुम्हाला उच्चार होईल तेव्हा हे नाव लक्षात ठेवा, पॉल सॅम्युएल्सन. आता हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनाद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे. वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, हे जे आहे आयकोमिया याचा जो काही शब्दप्रयोग जो आहे, याचे जे काही डिव्हायडेशन्स आहे ते प्रामुख्याने दोन शास्त्रामध्ये होते. तर हे दोन शास्त्र कोणते आहेत लक्षात घ्या. इकॉनॉमिक्सचे दोन भाग या ठिकाणी इथे पडतात. पहिला जो काही भाग असेल, हा पहिला जो काही भाग आहे तो आहे या ठिकाणी ते मिक्रो इकॉनॉमिक्स. मिक्रो इकॉनॉमिक्स. दुसरा जो काही भाग आहे तो आहे या ठिकाणी ते मॅक्रो इकॉनॉमिक्स. मिक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. आता मिक्रो इकॉनॉमिक्स या शब्दाचा अर्थ काय होतो? हा शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र. अजून दुसरा जो शब्दप्रयोग आहे तो आहे समग्र अर्थशास्त्र. समग्र अर्थशास्त्र. आता आपल्याला हे समजून घ्यायचंय की इकॉनॉमिक्स याचे दोन डिव्हायडेशन जे केलं असेल, सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र, हा करण्याचा प्रयोग कोणी केला असेल, यांचं नाव काय आहे? तर यांचं नाव लक्षात घ्या, हे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. यांचं नाव आहे रॅग्नर फ्रिश. रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये या अर्थशास्त्राचे दोन शाखांमध्ये विभागणी केली असेल. हा मुळात ग्रीक शब्द आहे. एक शब्द आहे मिक्रोस आणि दुसरा आहे मॅक्रोस. ज्यालाच आज या ठिकाणी इथे आपण काय म्हणत असतो? मिक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स. तर हे जे काही डिव्हायडेशन आहे ते कोणी केलं असेल, यांचं नाव लक्षात घ्या, रॅग्नर फिश किंवा फ्रिश यांनी याचा हे उच्चार केला असेल, याचे डिव्हायडेशन यांनी केलं असेल. पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर या दोघांमध्ये काय अर्थ आहे? सांगतो मी तुम्हाला, आधी समजून घ्या. मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने जो काही उल्लेख होत असतो तो एका व्यक्तीचा उल्लेख होतो. म्हणजे एक व्यक्ती आणि पैसा या दोघांमध्ये संबंध काय आहे हे सांगणारं जे काही शास्त्र आहे याला म्हणतो आपण या ठिकाणी सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि समग्र अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ हा होतो की जेव्हा आपला भारत देश, समजा हे आपला भारत देश आहे, आपला भारत देश आहे आणि या भारताचा आणि पैशाचा एक्झॅक्टली
काय संबंध आहे, पैसा आणि भारत याचा काय संबंध आहे हे सांगण्यासाठी जे काही शास्त्र आहे त्याचं नाव आहे समग्र अर्थशास्त्र. मग लक्षात घ्या मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये प्रामुख्याने जो अभ्यास केला जातो ते आहे उत्पादन, म्हणजे कोणतं उत्पादन महत्वाचं आहे, त्याच्यानंतर उत्पन्न किती आहे, त्याच्यानंतर वस्तूंच्या किमती किती आहेत, त्याच्यानंतर मागणी किती आहे, त्याच्यानंतर पुरवठा किती आहे, या सगळ्या बेसिक गोष्टींचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि समग्र अर्थशास्त्रामध्ये सुद्धा याचाच अभ्यास केला जातो. पण याच्यामध्ये आपण सांगत असताना हे जे काही टर्म आहे की प्रामुख्याने आपण इथे देश पातळीवरती आपण ठिकाणी ही टर्म वापरलेली आहे. म्हणजे देशाचं उत्पन्न किती आहे आणि या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीडीपी किती आहे किंवा उत्पन्न किती आहे, या देशामध्ये राहणाऱ्या लोकांचा रोजगार किती आहे, या देशामध्ये राहणाऱ्या लोकांची गरिबी किती आहे, या देशाचे धोरण कोणते आहेत, या सगळ्यांचा जो काही अभ्यास केला जातो तर याला आपण या ठिकाणी ते समग्र अर्थशास्त्र असं म्हणतो. पण लक्षात घ्या मित्रांनो, प्रत्येक वेळेस समग्र अर्थशास्त्र याचा उच्चार करणं हे खूप अवघड जातं आणि यामुळेच या ठिकाणी इथे हे जे काही टर्म आहे या समग्र अर्थशास्त्राला किंवा मॅक्रो इकॉनॉमिक्सला या ठिकाणी अर्थतज्ञांनी एक नाव दिलं असेल, या नाव आहे अर्थव्यवस्था. काय नाव आहे या ठिकाणी इथे? अर्थव्यवस्था. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या देशाची अर्थव्यवस्थेचा अभ्यास करता तर या शास्त्राला आपण इथे अर्थव्यवस्था असं म्हणतो. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी इथे एका व्यक्तीचा अभ्यास आणि देशाचा अभ्यास जेव्हा एकत्रित करता याला म्हणतो आपण इथे अर्थशास्त्र. तर अशा प्रकारचे हे दोन शब्दप्रयोग आहे ते पूर्णतः वेगळे आहेत. तर इकॉनॉमिक्स या शब्दाचा अर्थ हा होतो अर्थशास्त्र, ज्याच्यामध्ये मिक्रो आणि मॅक्रो दोघांचाही समावेश होतो. परंतु जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था याचा उच्चार करता याचा उल्लेख हा केवळ कशा बरोबर आहे, तो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स बरोबर. तर तो आहे फक्त देशाच्या संदर्भात हा विषय आहे. पण लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला आपल्या सिलेबस मध्ये नेहमी तुम्हाला अर्थव्यवस्था आणि भारतीय अर्थव्यवस्था असा उल्लेख तुम्हाला दिसतो. तर याचा अर्थ काय असेल? भारतीय अर्थव्यवस्था या शब्दाचा अर्थ हा होतो की भारत या देशाची व्यवस्था कशा प्रकारची आहे पैशा संदर्भात, तर याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे भारतीय अर्थव्यवस्था. तर मित्रांनो, याच्या तुम्ही नोट्स काढून घ्या, पॉज करा, अतिशय महत्वाचं आहे. तर जेव्हा आपल्या देशासंदर्भात आपण या सगळ्या गोष्टी इथे समजून घेतो तर यालाच म्हटलेलं आहे या ठिकाणी इथे आपण भारतीय अर्थव्यवस्था. बघा, समजलं का सगळ्यांना इथपर्यंत की कशा प्रकारे अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था हा विषय वेगळा आहे. आणि आज आपण या ठिकाणी इथे अर्थव्यवस्था विषय समजून घेताना आपण समजून घेणार आहोत की आपल्या या अर्थव्यवस्थेचे कोणकोणते प्रकार आहेत आणि कशा प्रकारे हे प्रकार आपल्याला समजून घेणं महत्वाचे आहेत. तुम्ही तुमच्या इथे नोट्स काढून घ्या. आता हे तुमचं दुसऱ्या प्रकारच्या ह्या नोट्स आहेत, प्लीज नोट्स काढून घ्या. तर आता आपण पुढे जातोय, पुढे आपण समजून घेतोय की यामध्ये जी आपली अर्थव्यवस्था आहे, जगाच्या तुलनेमध्ये अर्थव्यवस्थेचे एकूण प्रकार किती आहेत. तर मित्रांनो, यासाठी 3 डायमेन्शन आपण वापरलेले आहेत. पहिलं डायमेन्शन सांगितलं असेल की उत्पादन घटकांच्या मालकीनुसार, म्हणजे एक्झॅक्टली उत्पादन कोण करते याच्यानुसार आपण या ठिकाणी इथे 3 प्रकार केलेले आहेत. एक आहे भांडवलशाही, दुसरा आहे समाजवादी आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे उत्पादन कोण करते, एखादा खाजगी व्यक्ती करत असेल त्याला म्हणतो आपण भांडवलशाही. एखादं जर उत्पादन जर समजा सरकार करत असेल त्याला म्हटलं आपण या ठिकाणी इथे समाजवादी. पण जर समजा सरकार आणि खाजगी व्यक्ती जर एकत्रित जर करत असेल तर याला म्हटलं आपण या ठिकाणी इथे मिश्र अर्थव्यवस्था. म्हणजे उत्पादन घटकांच्या मालकीनुसार आपण या ठिकाणी इथे हे 3 प्रकार केले असतील. त्याच्यानंतर याची विकासाची अवस्था कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे विकसित अर्थव्यवस्था, विकसनशील अर्थव्यवस्था आणि अविकसित अर्थव्यवस्था. याच्यानुसार अनडेव्हलप कंट्रीज किंवा अनडेव्हलप इकॉनॉमीज त्याच्या विकासाच्या अवस्थेनुसार आपण 3 प्रकार केलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जागतिकीकरणाच्या याच्यानुसार बंदिस्त इकॉनॉमी आणि दुसरा आहे ओपन इकॉनॉमी. आता बंदिस्त इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ हा होतो की त्या देशाची अर्थव्यवस्था ही जगाशी कनेक्टेड नाहीये, ती पूर्णतः स्वतःच्या गरजा ह्या स्वतः भागवते. याला म्हणतो आपण या ठिकाणी इथे क्लोज इकॉनॉमी. नंतर आहे ओपन इकॉनॉमी, याला आपण खुली अर्थव्यवस्था असं म्हणतो. तर लक्षात घ्या, मुळात इथे 3 प्रकार इथे आपल्याला सांगता येईल. तिसरा प्रकार मी थोडस इथे ऍड करतो माझ्या सोयीसाठी किंवा आपल्या सिलेबसच्या सोयीसाठी.
तर याला इथे आपण म्हणायचं अर्धबंदिस्त. अर्धबंदिस्त अर्धबंदिस्त याचा अर्थ हा होतो सेमी क्लोज इकॉनॉमी. सेमी क्लोज इकॉनॉमी. तर एक्झॅक्टली आपण काय करूयात, आधी हे समजून घेऊयात की जागतिकीकरणाच्या लेवलनुसार या ठिकाणी इथे याचा अर्थ काय होतो. आधी इथे लक्षात घ्या मित्रांनो, जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊयात. म्हणजे आज आपल्याला इथे अर्थव्यवस्थेचे इथे प्रकार समजून घ्यायचे. यासाठी तुम्हाला नेहमी तुमच्या परीक्षेमध्ये जागतिकीकरण हा शब्द कदाचित येऊ शकेल. जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ काय आहे हे तुम्हाला मी इथे लिहून देतो, प्रॉपर सांगतो. आधी लक्षात घेऊयात आपण जागतिकीकरण म्हणजे काय. जागतिकीकरण याला आपण या ठिकाणी इथे ग्लोबलायझेशन असं म्हणतो. जागतिकीकरण जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ हा होतो की देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजेच जागतिकीकरण. खूप सोपा अर्थ आहे. देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे. जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे. जगाच्या अर्थव्यवस्थेची जोडणे. हे तुम्हाला नेहमी तुमच्या पेपरमध्ये हे पहिलं वाक्य लिहायचंय. देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेची जोडणे याला आपण या ठिकाणी जागतिकीकरण असं म्हणतो. ही झाली तुमची इथे पहिली व्याख्या. नंतर तुम्हाला हे सांगायचंय की जागतिकीकरणाचे प्रामुख्याने 4 घटक आहेत आणि या 4 घटकानुसारच आपण सांगू शकतो की हे खरंच जागतिकीकरण आहे का. थोडं मी छोटं करतो. याला आपण इथे 4 घटक इथे म्हणू शकतो. हे 4 घटक कोणते आहेत यासाठी एक डायग्राम लक्षात घ्या. हा डायग्राम अशा प्रकारचा असेल ज्याच्यामध्ये आपण भांडवल म्हणजे कॅपिटल, त्याच्यानंतर असेल या ठिकाणी इथे मजूर म्हणजे लेबर, त्याच्यानंतर आहे तंत्रज्ञान आणि त्याच्यानंतर आहे वस्तू आणि सेवा. तर लक्षात घ्या जागतिकीकरणाचे हे 4 घटक आहेत. वस्तू, सेवा, भांडवल, मजूर आणि तंत्रज्ञान. जेव्हा हे 4 घटक कोणत्याही निर्बंधाशिवाय म्हणजे कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन शिवाय, कोणत्याही निर्बंधाशिवाय पूर्णपणे सहज आयात निर्यात करू शकतात. आयात निर्यात करू शकतात. ह्यालाच खुली किंवा खुले जागतिकीकरण असं म्हणायचं. जागतिकीकरण बघा, तुम्हाला इथे आता मी तुम्हाला जागतिकीकरण याची व्याख्या सांगतोय. जागतिकीकरण म्हणजे काय, देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडणे म्हणजेच जागतिकीकरण. व्याख्या लिहून टाका. नंबर 2 तुम्हाला लक्षात घ्यायचंय, जागतिकीकरणाचे 4 कंपोनंट्स आहेत. ते आहेत 4 वस्तू म्हणजे वस्तू आणि सेवा, भांडवल, मजूर आणि तंत्रज्ञान. त्याच्यानंतर दुसरं तुम्हाला हे मांडायचंय की जेव्हा हे 4 घटक म्हणजे 4 घटक कोणते, वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, भांडवल आणि मजूर कोणत्याही निर्बंधाशिवाय पूर्णपणे सहज आयात आणि निर्यात करू शकतात, याला खुले जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरण असे म्हणतात. आता खुले जागतिकीकरण या शब्दाचा अर्थ हा होतो की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची वस्तू जी आहे, सेवा आहे, याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. ते सहज येऊ शकतात आणि सहज जाऊ शकतात. तर याचं एक तुम्हाला मी इथे उदाहरण सांगतोय. जसं की इथे लक्षात घ्या, आपला हा इथे भारत देश आहे, इथे हा आफ्रिका आहे. तर लक्षात घ्या, यामध्ये काय होतं की भारतामध्ये कोणतीही वस्तू सहज येऊ शकते किंवा सहज जाऊ शकतो. जर समजा भारतामधून जर एखादी वस्तू जर जात असेल तर याला आपण या ठिकाणी इथे आयात, या ठिकाणी इथे आपण याला इथे निर्यात असं म्हणतो. जर भारतातून जर एखादी वस्तू जर जात असेल तर, कारण की या तुलनेमध्ये भारताला
पैसे मिळणार आहेत, म्हणजे या ठिकाणी इथे आपला जो काही फॉरेक्स आहे तो या ठिकाणी इथे वाढणार आहे. तर लक्षात घ्या. पण जर एखादी वस्तू जर आपण जर बाहेरून जर बोलत असू तर याला आपण या ठिकाणी इथे आयात असं म्हणतो. कारण की आपण जेव्हा एखाद्या गोष्टींची जेव्हा आपण आयात करतो तेव्हा आपल्या देशातून खिसा जो आहे, पैसा जो आहे तो कमी होतो. तर हे जागतिकीकरणाचे आपल्याला इथे 4 पैलू आहेत. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हटलं जातं की जेव्हा हे 4 पैलू बिनधास्त देशामध्ये येऊ शकतात किंवा जाऊ शकतात, बिनधास्त यांची आयात होऊ शकते किंवा निर्यात होऊ शकते, तर अशा अर्थव्यवस्थेला आपण म्हटलेलं आहे खुली अर्थव्यवस्था, किंवा याला म्हटलं आपण इथे खुले जागतिकीकरण. लक्षात घ्या, ही टर्म्स आपण लक्षात घेतली असेल. खुली अर्थव्यवस्था किंवा याला म्हटलं आपण या ठिकाणी खुले जागतिकीकरण. याला तुम्ही इथे खुले जागतिकीकरण सुद्धा म्हणू शकता किंवा खुली अर्थव्यवस्था असेही म्हणू शकता. दोन्ही जे अर्थ आहेत ते एकच आहेत, फक्त हे तुम्हाला समजावा हा शब्द, यासाठी इथे मी हा शब्द इथे वापरला असेल. पण तुम्हाला आन्सर रायटिंग करताना हा शब्द वापरायचा आहे. खुली अर्थव्यवस्था म्हणजे काय? ज्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू, सेवा, भांडवल, तंत्रज्ञान, मजूर सहज यांची आयात निर्यात होते कोणत्याही निर्बंधाशिवाय, यालाच इथे खुली अर्थव्यवस्था असं म्हणतात. मग जगामध्ये खुली अर्थव्यवस्था असणारे कोणकोणते देश आहेत, यांची उदाहरण कोणकोणती आहेत? तर यामध्ये उदाहरण तुम्हाला इथे सांगता येईल. उदाहरणामध्ये आहे या ठिकाणी इथे अमेरिका. अमेरिका या देशाची अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था आहे, कारण की त्यांनी जगासाठी ही ओपन केली असेल. त्याच्यानंतर फ्रान्स या देशाची सुद्धा अर्थव्यवस्था ही खुली अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानंतर जर्मनी सुद्धा या देशाची अर्थव्यवस्था ही खुली आहे. त्या देशामध्ये बिनधास्त येऊ शकते किंवा जाऊ शकते. त्याच्यानंतर आणखीन एक देशाचं नाव लक्षात घ्या, तर ते असेल या ठिकाणी इथे ब्रिटन. ब्रिटन सुद्धा खुली अर्थव्यवस्थेचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तर इथे आपण समजून घेतलं असेल इथे जागतिकीकरणामध्ये आपण समजून घेतलं असेल इथे खुली अर्थव्यवस्था. आता आपण पुढे लक्षात घेणार आहोत, पुढे आहे आपलं बंदिस्त अर्थव्यवस्था. आता बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणजे काय? बंदिस्त या शब्दाचा अर्थ हा होतो क्लोज इकॉनॉमी अर्थव्यवस्था. तर क्लोज इकॉनॉमी या शब्दाचा अर्थ हा होतो की जेव्हा संबंधित देशाची कोणत्याही देशाबरोबर पूर्णपणे आयात आणि निर्यात म्हणजे कोणत्याही देशाची, म्हणजे जो देश आहे संबंधित देश, जेव्हा संबंधित देशाची कोणत्याही देशांबरोबर आयात आणि पूर्णपणे आयात निर्यात बंद असते, याच अर्थव्यवस्थेला आपण इथे बंदिस्त अर्थव्यवस्था असं म्हणतो. म्हणजे त्या देशाचा काही व्यापार आहे, आयात निर्यात आहे, ती कोणत्याही देशाबरोबर होत नाही, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे. याला आपण या ठिकाणी इथे बंदिस्त अर्थव्यवस्था म्हणतात. बघा, जे तुम्हाला मी लिहून देतोय ना, हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचंय, कारण की याच्यावरती तुम्हाला आलटून पालटून प्रश्न थोडेसे मांडायचे असताना तुम्हाला बंदिस्त अर्थव्यवस्था हा शब्द काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. बंदिस्त या शब्दाचा अर्थ होतो की कोणत्याही प्रकारची आयात निर्यात नाही. थोडक्यात काय, तर तो जो काही देश आहे तो कम्प्लिटली आयसोलेटेड आहे. आयसोलेटेड या शब्दाचा अर्थ हा होतो की त्या देशाचा बाहेरच्या देशाबरोबर किंवा जगाबरोबर कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही. याला म्हणतो आपण या ठिकाणी बंदिस्त अर्थव्यवस्था. तर हा शब्द लक्षात घ्या, बंदिस्त अर्थव्यवस्था. याच्यामध्ये बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये जर उदाहरण बघितलं, आज असा कोणताही देश नाही, कारण की ऑलमोस्ट सगळे देश जे आहेत ते एकमेकांबरोबर व्यापार करत असतात, आयात निर्यात करत असतात. आज कोणताही देश नाही की जो तुमचा बंदिस्त अर्थव्यवस्थेमध्ये येतो. भारत हा कोणत्या याच्यामध्ये असेल त्याच्यावरती आपण पुढे डिस्कशन करूयात. तर पुढचा जो काही प्रकार आहे याला म्हणतो आपण इथे खुली अर्थव्यवस्था. तर आपण इथे अर्धखुली म्हटलेलं आहे, अर्धखुली अर्थव्यवस्था. आता अर्धखुली अर्थव्यवस्था म्हणजे काय? जेव्हा आपल्या देशाची अर्थव्यवस्था
जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अंशतः म्हणजे पूर्णतः नाही, अंशतः म्हणजे काही प्रमाणात, अंशतः आयात आणि निर्यात असते, अंशतः जगाबरोबर, जग म्हणजे याचा अर्थ काही देश असा अर्थ होतो, जगाबरोबर जेव्हा देशाची अर्थव्यवस्था अंशतः जगाबरोबर आयात निर्यात करते, आयात निर्यात करते त्या अर्थव्यवस्थेला, त्या अर्थव्यवस्थेला आपण या ठिकाणी इथे म्हणत असतो अर्धखुली अर्थव्यवस्था, अर्धखुली अर्थव्यवस्था. त्या अर्थव्यवस्थेला अर्धखुली अर्थव्यवस्था म्हणतात. मग आता याच्यामध्ये उदाहरण कोणतं सांगता येईल? ऑलमोस्ट बऱ्यापैकी देश याच्यामध्ये येतात. उदाहरणामध्ये लक्षात घ्या, भारत हा सध्या आपण अंशतः मध्ये येतो, म्हणजे आपण पूर्णतः भारताला ओपन केलं नाही, आपण काही गोष्टी आयात करतो आणि निर्यात करतो. इथे आपल्याला खुली म्हणता येणार नाही. भारत असेल, त्याच्यानंतर चीन असेल, त्याच्यानंतर श्रीलंका असेल, त्याच्यानंतर पाकिस्तान असेल. तर हे जे काही देश आहे, या देशाने यांची अर्थव्यवस्था काही प्रमाणामध्ये यांची आयात केली असेल आणि काही प्रमाणामध्ये निर्यात केली असेल. म्हणजे हे थोडंसं लिमिटेड मध्ये करत असतात, कारण की जर पूर्णतः जर यांनी जर ओपन केलं तर त्यांच्या देशामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे त्यांनी काय केलं असेल, याला अर्ध खुली अर्थव्यवस्था बनवलेला आहे. तर मित्रांनो, आपण इथे बघितलं असेल जागतिकीकरणानुसार याचे आपण इथे 3 प्रकार बघितलेत: क्लोज इकॉनॉमी, बंदिस्त अर्थव्यवस्था, खुली अर्थव्यवस्था आणि अर्धबंदिस्त अर्थव्यवस्था. तर याचे तुम्हाला मी उदाहरण सुद्धा सांगितलेले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच असा प्रश्न इथे येऊ शकतो, लक्षात घ्या. नंतर इथे आपल्याला हे समजून घ्यायचंय की भारताची अर्थव्यवस्था सध्या कोणत्या प्रकारची आहे. तर हे तुम्हाला समजून घेत असताना इथे तुम्हाला सांगायचंय की आज आपण सुरुवात करतोय 1947 पासून. म्हणजे 1947 पासून जर विचार केला, 1947 तर पहिला फेज आहे आपला या ठिकाणी इथे 1991, आणि आज आहे इथे या ठिकाणी आपण आज 2024. तर भारत सध्या कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे? तर ही जी काही अर्थव्यवस्था आहे आपली पहिल्या फेज मधली, तर इथे सुद्धा आपण काय आहे, अर्धबंदिस्त, अर्धबंदिस्त. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये आयातीला, आयात ही काय आहे, मर्यादित आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण बंदिस्त, अर्धबंदिस्त होतो, पण आयात कशी आहे, मर्यादित आहे. त्याच्यानंतर इथे 91 आणि 24 मध्ये आपण पूर्णता नाहीये, म्हणजे पूर्णता जागतिकीकरण नाहीये, पण हे कसं आहे, पूर्णता आयात निर्यात, पण काही प्रमाणात म्हणजे आज जर तुम्हाला जर कधी जर प्रश्न विचारला कोणी, तर आपल्या भारताची अर्थव्यवस्था याचं पूर्णतः जागतिकीकरण झालेलं आहे का? तर नाही. भारताचं अजूनही पूर्णतः जागतिकीकरण झालेलं नाही. भारताचं जे काही जागतिकीकरण झालेलं आहे ते अजूनही बंदिस्त स्वरूपामध्ये आहे. आपण ते पूर्णतः केलं नाहीये, ते अर्धबंदिस्त स्वरूपामध्ये आहे. खुली देशाची अर्थव्यवस्था आहे का? नाही. खुली अर्थव्यवस्था कधी होईल? जेव्हा देशामध्ये बिनधास्त कोणत्याही वस्तू येतात किंवा जातात. हा लाईट बंद केला चालणार नाही का? त्यात थोडस लाईट डार्क होतोय. ओ शिट, तेही बंद झालं वाटतंय. ऍक्च्युली तो कॅमेरा बंद होतोय. बघा बरं आता झालंय का? चालेल. एक तास झालाय का? नाही ना, चालू आहे ना? ओके. इथे थोडस पॉपअप करत होता लाईट, रेड लाईट. चेक करा एकदा. नक्की काही लाईव्ह मुलं नाही आहेत? हे पाणी चांगलं आहे ना?
थोडासा त्रास होता डोळ्यांना, पण ठीक आहे, आता थोडं राहायला वेळ राहिलाय. चालेल. चला मित्रांनो, आपण इथे शॉर्टकट समजून घेतला असेल. अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत हे सगळं तुम्हाला इथे समजून घ्यायचं. याच्यावरती थोडस चिंतन म्हणून करायचंय, कारण की तुम्हाला सगळं लिहायचं आहे. ठीक आहे, तर हे आपण समजून घेतलं. जागतिकरणाच्या आधारे जवळपास 3 अर्थव्यवस्थेचे प्रकार समजून घेतले. आता आपण इथे जाणार आहोत, हे आहे तुमच्या उत्पादन घटकांच्या मालकीनुसार कोणकोणते प्रकार आहेत. तर आहे भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था. तर चला तर आपण आता पुढचा शब्द लक्षात घेतोय. भांडवलाच्या मालकीनुसार किंवा उत्पादनाच्या मालकीनुसार उत्पादन कोण करणार आहे, उत्पादनाची मालकी कोणाकडे आहे, याच्यानुसार जगामध्ये प्रामुख्याने केवळ 2च प्रकार पडतात. उत्पादन मालकीनुसार 2 प्रकार आहेत. म्हणजे 2 प्रकार हेच आहेत, भांडवलशाही आणि समाजवादी. परंतु जो तिसरा जो काही प्रकार असेल, मिश्र अर्थव्यवस्था, तो भारताने स्वतःहून पुढाकार घेऊन तो निर्माण केलेला आहे. तो का केला असेल आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. परंतु आधी आपण भांडवलशाही आणि समाजवादी हे 2 शब्द लक्षात घेऊयात. भांडवलशाही म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था, भांडवलशाही, आणि दुसरा शब्द आहे समाजवादी अर्थव्यवस्था. बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्था या शब्दाचा अर्थ हा होतो की ज्यामध्ये जे भांडवल आहे हे भांडवल सर्वात जास्त महत्वाचं आहे. आणि भांडवल जे आहे ते कोणाच्या मालकीचं आहे? एका खासगी मालकीचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा जो काही कोणी पुढाकार केला असेल किंवा याचं प्रोत्साहन जर दिलं असेल, तर हे पुढाकार घेण्याचं जे काम केलं असेल यांचं नाव आहे ऍडम स्मिथ. ऍडम स्मिथ या व्यक्तीने सर्वप्रथम जगामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था असावी यांनी सर्वात जास्त भांडवलाला प्रोत्साहन दिलं असेल. आणि म्हणून ऍडम स्मिथ यांना आपण भांडवलशाहीचे जनक असं म्हणतो. भांडवलशाहीचे जनक, कारण की यांनी सर्वप्रथम जगामध्ये भांडवलशाहीला प्रोत्साहन दिलं होतं. भांडवलशाहीच ही महत्वाची आहे. भांडवलशाहीचे जनक यांचं नाव आहे ऍडम स्मिथ, भांडवलशाहीचे जनक. आता हे यांनी जनक कसं म्हणता येईल, त्यांनी उल्लेख कुठे केला होता, तर याच ठिकाणी यांनी पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाचं नाव आहे वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं असेल की कशा प्रकारे भांडवल महत्वाचं आहे. भांडवल असेल तरच जगाचा आणि राष्ट्राचा विकास होऊ शकतो. आणि मित्रांनो, याच त्यांच्या ह्या वृत्तीमुळे, याच भांडवलशाहीमुळे जगामध्ये एक नवीन वसाहतवादाला सुरुवात झाली. कारण की जर तुम्हाला भांडवल कमवायचं असेल तर तुम्हाला व्यापाराची आवश्यकता आहे. आणि व्यापार जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुम्हाला काय होणार आहे? नफा होणार आहे. म्हणजे व्यापारामुळेच नफा वाढू शकतो, अदरवाईज दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे नफा वाढू शकत नाही. आणि यातूनच एक नवीन तत्व सुरुवात झालं असेल, याचं नाव आहे व्यापारवाद. व्यापारवाद म्हणजे काय? जास्तीत जास्त व्यापार वाढवणे, जास्तीत जास्त व्यापार करणे, याला म्हणतो आपण इथे व्यापारवाद. पण नंतर व्यापारवाद जर करायचा असेल तर तुम्हाला कशाची आवश्यकता आहे? तो जो काही प्रदेश आहे तो तुमच्या स्वतःच्या मालकीचा असणं गरजेचं आहे. याच्यातूनच एक नवीन विचार प्रवाह निर्माण झाला असेल. व्यापारवाद जर वाढवायचा असेल तर याच्यातून इथे वसाहतवाद निर्माण झालेला आहे. वसाहतवाद, वसाहतवाद म्हणजे काय असेल की जी काही वसाहत असेल ही तुमच्या मालकीची असायला हवी. तुम्ही जास्तीत जास्त प्रदेशावरती ताबा मिळवायला हवा, याला म्हणतो आपण इथे वसाहतवाद. परंतु वसाहतवाद म्हणजे काय? तर जास्तीत जास्त वसाहत वाढवणं, याच्यातूनच एक नवीन विचार प्रवाह निर्माण झाला असेल, याला म्हणतो आपण इथे साम्राज्यवाद. साम्राज्यवाद, साम्राज्यवाद या शब्दाचा अर्थ हा होतो इम्पेरियलिझम. बघा, व्यापारवाद याला आपण इथे मर्कंटालिझम असं म्हणतो. मर्कंटालिझम. त्याच्यानंतर वसाहतवाला या ठिकाणी ते कोलोनायझेशन किंवा कोलोनायझेशन असं म्हणतो. आणि साम्राज्यवाद याला आपण इथे इम्पेरियलिझम असं म्हणतो. इम्पेरियलिझम. तर याचे शब्द जे आहेत ते दोन्ही शब्द लक्षात ठेवा.
मर्कंटालिझम, इम्पेरियलिझम आणि कोलोनायझेशन. तर लक्षात घ्या, या सगळ्यांचं जे मूळ आहे ते काय आहे? व्यापार. या व्यापाराचं मूळ काय आहे? नफा. आणि यामुळे जगामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी घडल्यात. एक आहे व्यापारवाद, दुसरा आहे वसाहतवाद आणि तिसरा आहे साम्राज्यवाद. आणि यामुळेच या तीन गोष्टीमुळे जगामध्ये पहिलं युद्ध झालं असेल, दुसरं महायुद्ध झालं असेल आणि जगामध्ये एक काळीमा या ठिकाणी ती फसली गेली असेल पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामुळे. मग हे जे काही व्यापारवाद आहे किंवा नफेखोर हे जे काही तत्व आहे हे बरोबर का चुकीचं आहे याच्यावरती आपल्याला थोडासा विचार करणं अपेक्षित आहे. कारण की आज आपण इथे भांडवलशाही हे जे काही तत्व आहे ते आपण आज इथे डिस्कस करतोय. मग आज आपल्याला इथे सर्वप्रथम लक्षात घ्यायचंय की भांडवलशाहीचं सर्वात महत्वाचं तत्व काय आहे? तत्व यांचं एकच आहे. यांना फक्त एकच गोष्ट हवी, ती म्हणजे काय असेल? नफा. नफा हे यांचं प्रामाणिक उद्दिष्ट आहे, प्राथमिक उद्दिष्ट आहे. मग लक्षात घ्या, हे प्राथमिक उद्दिष्ट आहे, परंतु भांडवलाची मालकी ही कोणाच्या ताब्यामध्ये आहे? तर ही मालकी असेल एखाद्या खासगी व्यक्तीच्या ताब्यामध्ये. कारण की जर त्यांच्याकडे जर खासगी जर व्यक्तीकडे मालकी असेल तरच तो मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करू शकतो, तरच तो नफा कमवू शकतो. तर हे आहे तुमची इथे भांडवलशाहीचं प्रामाणिकपणे या ठिकाणी इथे उद्दिष्ट. आणखीन काय होऊ शकते सांगा मला? जसं की यामध्ये भांडवलशाहीमध्ये नफा कमवणे हे उद्दिष्ट असते. उत्पादन हे कोणाच्या ताब्यामध्ये आहे? तर उत्पादन हे भांडवलशाहीच्या ताब्यामध्ये आहे. त्याचे काही वैशिष्ट्य लक्षात घ्या ज्याच्यावरती आपल्याला नेहमी प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो. भांडवलशाही, भांडवलशाही उद्देश एकच आहे, नफा कमवणे, नफा कमविणे मेन उद्देश आहे. नंतर उत्पादन किंवा भांडवलाची मालकी ही कोणाच्या ताब्यामध्ये आहे? तर भांडवलाची मालकी केवळ एका व्यक्तीकडे आहे आणि तो व्यक्ती म्हणजे कोण आहे? खासगी व्यक्ती. सरकारच्या ताब्यामध्ये नाही किंवा समाजाच्या ताब्यामध्ये, ही खासगी व्यक्तीच्या ताब्यामध्ये आहे. त्याच्यानंतर उत्पादन कोण ठरवतो? उत्पादन कोण ठरवितो म्हणजे कोणतं उत्पादन करायचंय? तर उत्पादन ठरविते कोण? बाजार. किंमत कोण ठरविते? हे सुद्धा आहे इथे बाजार. आणि सर्वात महत्वाचं या अर्थव्यवस्थेला असं म्हटलेलं आहे, ग्राहक हा राजा आहे. ग्राहक हा राजा आहे. आता तुम्हाला लक्षात घ्या, भांडवलशाहीचे प्रामुख्याने हे तीन उद्दिष्ट आहेत. उद्देश पहिला नफा कमविणे, दुसरा उद्देश किंवा दुसरं वैशिष्ट्य भांडवल मालकी जे आहे ते एका खासगी व्यक्तीचे आहे. उत्पादन कोण ठरविते? तर बाजारानुसार या ठिकाणी ते उत्पादन नेहमी घेतलं जातं, बाजारानुसार. त्याच्यानंतर किंमत कोण ठरविते? बाजारानुसार ही किंमत नेहमी ठरत असते. ही प्रामुख्याने किंमत जी आहे ती डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा याच्यानुसार ठरत असते. नंतर इथे म्हटलेलं आहे ग्राहक हा राजा आहे. आता ग्राहक हा राजा असं का म्हटलेलं आहे? कारण की बाजारामध्ये सर्वात जास्त महत्वाचं काय आहे की ग्राहकाला काय हवंय यानुसार वस्तूची निर्मिती केली जाते आणि यानुसार किमती डिसाईड केल्या जातात. समजा या पेनाची किंमत 10 रुपयेच काय आहे, कारण की यांना माहित आहे, म्हणजे जे उद्योजक आहेत त्यांना माहित आहे जर याची जर किंमत मी 1000 रुपये जर ठेवली तर ग्राहक हे विकत घेणार नाही. म्हणजे ग्राहकांच्या गरजा कोणत्या आहेत, त्यांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, कोणत्या किमतीमध्ये ते विकत घेऊ शकतात, यानुसार सर्वात महत्वाचं हे इथे बाजार चालत असते. तर म्हणून इथे आपण इथे ग्राहक हा राजा आहे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जे काही सरकारचं नियंत्रण आहे, सरकारचा जो काही हस्तक्षेप आहे, सरकारचा हस्तक्षेप नसतो. कारण की सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला ज्या गोष्टीचं उत्पादन करायचं आहे तुम्ही करू शकता, ज्याच्या तुम्हाला किमती लावायच्या तुम्ही ते बिनधास्त लावू शकता, यामध्ये आमचं कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही, म्हणजे सरकारचा हस्तक्षेप नाही. हे सर्वात महत्वाचं आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सरकारचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसल्याने यालाच आपण या ठिकाणी ते मुक्त अर्थव्यवस्था असं म्हटलेलं आहे, मुक्त अर्थव्यवस्था. आणि यालाच आपण या ठिकाणी ते फ्री इकॉनॉमी असं म्हणायचं. काय म्हणायचं? फ्री इकॉनॉमी, फ्री इकॉनॉमी. कारण की यामध्ये जे काही बंधनं आहेत ती कोणत्याही प्रकारची बंधनं नाही आहेत, सगळ्या गोष्टी ओपन आहेत. तुम्हाला काय करायचंय, काय उत्पादन करायचंय, काय किमती ठेवायच्या आहेत, की तुम्ही तुमच्या लेवलला काही ठेवू शकता.
लक्षात घ्या, भांडवलशाहीमध्ये उद्देश नफा कमविणे हे असते, भांडवली मालकी एका खासगी व्यक्तीची असते, उत्पादन बाजारानुसार होत असते, किमती बाजारानुसार होत असतात, ग्राहक हा राजा असतो, सरकारचा कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. तर या अर्थव्यवस्थेला आपण या ठिकाणी ते मुक्त अर्थव्यवस्था या ठिकाणी असं म्हणत असतो. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला असं मानला जाऊ शकतो की फ्री इकॉनॉमी याला आपण काय म्हणतो, तर फ्री इकॉनॉमी यालाच आपण इथे भांडवलशाही अर्थव्यवस्था असं म्हणतो. आणि या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये हे सगळे याचे वैशिष्ट्य झालेत, मग याचे फायदे कोणते आहेत, तोटे कोणते आहेत, हे सगळं आपण इथे सविस्तर बघणार आहोत. आधी मला सांगा, तुम्हाला हे 6 जे वैशिष्ट्य आहेत हे लक्षात आलेले आहेत का? आता बघा याच्यामध्ये आणखीन काय काय दिलेलं आहे बघा. साधनाची मालकी ही खासगी व्यक्तीच्या हातात असते, उद्देश हा नफा कमवणे आहे, शासनाची भूमिका जी आहे ती एकदम कमी आहे किंवा तटस्थ स्वरूपाची आहे, वस्तू आणि सेवाच्या किमती कोण ठरवते, बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार हे ठरत असतात, उत्पादन कसे घेतले जाते, तर उत्पादन हे केवळ नफा कमवण्यासाठी घेतलं जातं, याच्यामध्ये सामाजिक कल्याण हा या ठिकाणी हा उद्देश नसतो. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये सामाजिक कल्याण हे उद्दिष्ट नसून केवळ नफा कमवणे हे यांचं उद्दिष्ट आहे. नफा कमवणे हे यांचं उद्दिष्ट आहे, हे लक्षात घ्या. कारण की यांचं जे काही काम आहे, आता कोणताही बिझनेस जेव्हा स्थापन होतो तो कशासाठी होत असतो, प्रामुख्याने तो नफ्यासाठी होतो. त्यांना काही घेणं नाही की जगाचं किंवा लोकांचं कल्याण होईल अथवा होणार नाही. तर ही आहे आपली या ठिकाणी ते भांडवलशाही अर्थव्यवस्था. आता मला सांगा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे फायदे कोणकोणते आहेत आणि तोटे कोणकोणते आहेत हे आपण थोडीशी समजून घेऊयात. तर इथे 2 गोष्टी आपण डिवाइड करूयात भांडवलशाहीमध्ये. एक गोष्ट असेल या ठिकाणी इथे फायदे आणि एक आहे तोटे. फायदे, दुसऱ्या ठिकाणी आहे तोटे. बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला असा डायरेक्टली प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे आपण थोडस बेसिक नुसार आपण ऍडव्हान्स पर्यंत चाललोय. फायदा हा असेल की यामध्ये वस्तूच्या किमती ज्या आहेत ह्या याच्यामध्ये कमी असतात. वस्तूच्या किमती ह्या कमी आहेत. त्याचं कारण काय? कारण की स्पर्धा आहे, मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा आहे आणि स्पर्धा असल्यामुळेच वस्तूमध्ये नाविन्यता आहे, स्पर्धा निर्माण होते. नंतर जास्तीत जास्त वस्तू निवड करता येऊ शकते. कारण की बघा ना, जर समजा स्पर्धा असेल तर प्रत्येक उद्योजक हाच विचार करतो की आपल्याला इथे व्हरायटी ऑफ या ठिकाणी इथे पुरवठा करायचा आहे. समजा हा पेन आहे, पण प्रत्येक पेनाची साईज कलर हा वेगवेगळा असेल, कारण की त्यांना असं वाटतं की हा यांनी म्हणजे ग्राहकांनी हा माझा पेन खरेदी करावा, यामुळे जास्तीत जास्त निवड पर्याय उपलब्ध आहेत. कशामध्ये? या फायद्यामध्ये पर्याय. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये सर्वात महत्वाचं हे आहे की ग्राहकाचा फायदा होतो. ग्राहकाला त्याच्यानंतर उत्पादन, त्याच्यानंतर आहे किंमत इत्यादी बाबत अनेक पर्याय उपलब्ध होतात. हे झाला या ठिकाणी इथे फायदा. येस, आणखी मला सांगा काय काय होऊ शकतं फायद्यामध्ये. तर यामध्ये अनेक फायदे होऊ शकतात, जसं की सरकारचा हस्तक्षेप नसल्याने, सरकारने हस्तक्षेप न केल्याने बाजार वाढते. हे सर्वात महत्त्वाचे इथे ऍडव्हान्टेज झालेत. तर आपण इथे 5 पॉइंट लक्षात घेतलेत. आता तोटे कोणते असतील? केवळ उत्पादनाची मालकी श्रीमंताकडे असल्याने मक्तेदारी निर्माण होऊ शकते.
मक्तेदारी निर्माण होत आहे, मक्तेदारी निर्माण होते. आणि विशेषतः लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये सर्वात मोठा डिसएडव्हान्टेज हा आहे की गरीब हा गरीब होतो. गरीब, कारण की जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न कधीही गरिबांमध्ये डिवाइड होत नाही. गरीब हा आणखीन गरीब होतो. तर श्रीमंत हा आणखीन श्रीमंत होतो. गरीब हा गरीब होतो, तर श्रीमंत हा आणखीन श्रीमंत होतो. आणि सर्वात महत्वाचं हे आहे की समाजामध्ये जी काही विषमता आहे, म्हणजे संपत्तीची विषमता, म्हणजे इथे आर्थिक विषमता जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. आर्थिक विषमता वाढते. आता याच्यामध्ये आणखीन काही फायदे लिहा की तुम्हाला परीक्षेमध्ये आपल्याला लिहिता येऊ शकतात. यामध्ये इथे आपल्याला सांगता येईल की रोजगार वाढू शकतो, रोजगार वाढ असेल. त्याच्यानंतर गरिबी कमी असेल, गरिबी कमी होत असेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पर्यावरणाकडे दुर्लक्ष केलं जातं, कारण की यांना पर्यावरणाचं काही घेणं देणं नाहीये. तर हे सगळे इथे तोटे आहेत आणि या ठिकाणी इथे फायदे आहेत. तर मित्रांनो, इथे लक्षात घ्या, इथे भांडवलशाहीचे महत्वाचे आपण 7 आणि 4 पॉईंट बघितलेले असतील. तुम्हाला याच्यावरती असा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की भांडवलशाही अर्थव्यवस्थे म्हणजे काय, याचे वैशिष्ट्ये सांगा आणि याचे तोटे आणि फायदे सांगा, असा तुम्हाला हा प्रश्न इथे येऊ शकतो. तर लक्षात घ्या, ही तुमची झाली इथे वैशिष्ट्ये. तर जवळपास इथे तुम्हाला मी 7 वैशिष्ट्य सांगितले असतील, इथे जवळपास 7 फायदे सांगितले असतील आणि इथे तुम्हाला मी 4 तोटे सांगितले असतील. बस एवढंच लक्षात ठेवा, जास्त लक्षात ठेवायची आपल्याला अपेक्षा नाहीये. तर यानुसार आतापर्यंत आपण जे काही डिस्कस केलं मित्रांनो, यामध्ये आपण इथे भांडवलशाही डिस्कस केलं असेल, बंदिस्त अर्थव्यवस्था आपण डिस्कस केलं असेल, तर आपण हे सगळं बघितलं असेल. तर याच्यानुसार मी तुम्हाला काही क्वेश्चन देतो, ते तुम्ही मला उद्या येताना इथे लिहून आणायचे आहेत. तर चला, तर आपण इथे क्वेश्चनला सुरुवात करतोय आणि विशेषतः तुम्हाला काय करायचं हे सगळं लिहून आणायचंय. चला, माझा पहिला प्रश्न आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय? अर्थव्यवस्था म्हणजे काय? याचे फायदे आणि तोटे, फायदे आणि तोटे यांची चर्चा करा. चला, हा प्रश्न आहे तुम्हाला. हा प्रश्न तुम्हाला इथे 10 गुणांसाठी मी दिला असेल. 10 गुण 150 शब्द. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरणाचे प्रकार सांगा. देशाचे जागतिकीकरणाच्या अवस्थेनुसार चला, हा गुण आहे, हे प्रश्न आहे तुम्हाला 10 गुण आणि जवळपास 150 शब्दांमध्ये. चला, तर मित्रांनो, इथे आपण अतिशय सोपे प्रश्न घेतलेले आहेत. आधी आपण याच्यामध्ये अतिशय बेसिक लेवल पासून थोडंसं आपण ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहोत. फक्त इथे आपण स्टार्टिंगला आपण खूपच बेसिक घेतलंय की इथे अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते आहेत, जागतिकीकरण म्हणजे काय, देशाचे जागतिकीकरणाच्या अवस्थेनुसार प्रकार सांगा, भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय, याचे फायदे आणि तोटे यांची चर्चा करा. तर हा क्वेश्चन तुम्हाला आहे आजच्या याला. तर हा नक्की तुम्ही सोडवा आणि इथे मला हा क्वेश्चन तुम्ही इथे पाठवा. तर हा क्वेश्चन पाठवण्यासाठी आपल्याकडे काही सुविधा आहे, टेलिग्राम चॅनल आहे, हे सगळ्यांना इथे क्वेश्चन पाठवता येईल. व्हॉट्सअप नंबर काय आहे ना, सांगा नंबर. हा,
तर हा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे ना, म्हणजे कॉलिंग नंबर नाही ना, कॉलिंग पण आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या हा आपला नंबर आहे 7261902020. हा नंबर आहे. तुम्ही या नंबरवरती इथे आम्हाला व्हॉट्सअपला हे मला शेअर करा हे क्वेश्चन्स, आणि याच्यानंतर मी एक क्वेश्चन तुम्हाला चेक करून मी पाठवेल. तर नेक्स्ट सेशनला आपण जो की दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था, याच्यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. हा सेशन तुम्हाला कसा वाटला इथे नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. इथे आपण थोडस हळूहळू बेसिक पासून हळूहळू आपण ऍडव्हान्स मध्ये जाणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. लवकरच भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये. पुढच्या सेशनमध्ये आपण हे बाकीच्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहोत.